हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकनची भाजी, स्पेशली फक्त 2 माणसासाठी. कांदा न भाजता, फुटाणे न घालता, फक्त खोबरं आणि धने लसूण वापरून अगदी झटपट अशी भाजी. पण त्या अगोदर मी तुमच्यासोबत माझा एक अनुभव शेअर करणार आहे. तो खास असणार आहे वुमन्स डे स्पेशल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. मला काय सरप्राईज म्हणून गिफ्ट मिळालं आणि माझ्या 0 सबस्क्रायबरपासून 100 सबस्क्रायबरपर्यंतचा प्रवास नेमकी कसा होता, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. पण त्या अगोदर मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपल्याला आयुष्यात कोणीच आपल्याला सपोर्ट करत नाही? मलाही एक वेळ असंच वाटायचं, पण नंतर मला एक गोष्ट समजली की लोकांची साथ अशीच मिळत नाही, ती मिळवावी लागते. आणि ती मिळवण्यासाठी एकच गोष्ट लागते, ते म्हणजे आपले खरे एफर्ट्स. मी नेहमी एकच गोष्ट मानते, जर आपल्याला लोकांची साथ हवी असेल ना, तर आधी आपल्याला 100% प्रयत्न करावे लागतात. माझ्या आयुष्यात ही गोष्ट खूप वेळा खरी ठरली आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा मी 10वीला होते तेव्हा. माझं सगळं आयुष्य त्या एका वर्षाभोवती फिरत होतं. सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडायचे आणि संध्याकाळी 6 वाजता घरी यायचे. सकाळी क्लास, मग शाळा, पुन्हा क्लास आणि मग घर, हेच माझं रोजचं रुटीन असायचं. कधी-कधी तर सकाळच्या 1 कप दुधावर मी दुपारपर्यंत असायचे. पण त्यावेळेला माझ्या मनात एकच विचार असायचा, प्रयत्न करायचे तर पूर्ण मनापासून. कारण आज घरच्यांना फसवायला जाशील, तर आयुष्यभरासाठी तूच फसून बसशील. आणि त्याच मेहनतीचं फळ मला असं मिळालं की मला 10वीला खूप चांगले मार्क्स आले आणि माझा सायन्सला ग्रँटेबलला नंबर लागला. ही गोष्ट जेव्हा वडिलांना सांगितली, तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला आणि इतका आनंद झाला की त्यांनी मला सरप्राईज म्हणून स्कूटी गिफ्ट केली. आणि त्यावेळेस मला आठवलं की मी वर्षभर म्हणायचे, "पप्पा मला गाडी घेऊन द्या." माझ्या सर्व मैत्रिणी गाडीवर क्लासला येतात. मी सकाळी अंधारात क्लासला जाते सायकलवर. नाहीतर तुम्ही तरी मला सोडवायला या. पण त्यांनी माझ्या गोष्टी ऐकल्या आणि सोडून दिल्या. असंच मला शेवटपर्यंत वाटत होतं. पण तसं काही नव्हतं. ते माझे एफर्ट्स लांबून पाहत होते. जेव्हा मार्क्स चांगले पडले, ग्रँटेबलला नंबर आला, तेव्हा त्यांनी मला स्कूटी गिफ्ट दिली. पण त्या सगळ्या मैत्रिणीपेक्षा माझा आनंद काही वेगळाच होता. कारण त्या गोष्टीची मला जाणीव होती, त्या गोष्टीचे एफर्ट्स मी किती घेतलेले आहेत, त्या गोष्टीची मला खूप चांगल्या प्रकारे जाणीव होती. म्हणून त्यांच्या सगळ्यांपेक्षा माझा आनंद हा वेगळाच होता. त्या स्कूटीवर जेव्हा मी बसायचे, पूर्ण आत्मविश्वासाने बसायचे आणि तो जो माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो होता, तो खरंच अविस्मरणीय होता, जो मी आजपर्यंत विसरलेली नाही आहे. तसंच आता जेव्हा लग्न झालं, BEd करायला लागले, तेव्हाच घर, शाळा, कॉलेज आणि संसार या सर्व गोष्टी करत असतानाही घरच्यांना एफर्ट्स दिसतच होते. सोमवार ते शनिवार शाळा, रविवारी कॉलेज, एकच दिवस भेटायचा, त्यात पण इकडे-तिकडे जावं लागायच्या. सर्व गोष्टी करत असतानाही त्यांनी मला कधीच नाही म्हटलं नाही कुठल्याच गोष्टीला. याचा अनुभव म्हणजे BEdला फर्स्ट इयरला मी जेव्हा सहलीला गेले, तेव्हा पण नाही हा शब्द माझ्यासाठी आला नाही. सेकंड इयरला पण मी म्हणाले मला सहलीला जायचे, तेव्हा पण तू जाऊ नको, कशाला जातेस, या सर्व गोष्टीचा अजिबात संबंध आला नाही. कारण त्यांना दिसत होते ते माझे एफर्ट्स. मी रोज कष्ट करते, रोज धावपळ करते, तर ह्या सर्व कष्टाचं फळ म्हणूनच मला त्यांनी त्या गोष्टी दिल्या. आणि अजूनही त्यांनी मला कधीच अडवलं नाही. कुठलाही सण असला आणि मला बाहेर जायचं असलं, तरी पण तू चल किंवा मी तुला न्यायला येतो, मी तुला सोडवायला येतो, हीच गोष्ट त्यांनी माझ्यासोबत केली. आणि या सर्व गोष्टी करत असतानाच सर्वात मेन टप्पा म्हणजे यूट्यूबचा प्रवास. हा प्रवास जेव्हा सुरू झाला, तेव्हा माझ्याकडं काहीच नव्हतं. व्हिडिओ बनवायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा ना ट्रायपॉड होता, ना काही सेटअप होता. पण मनात जिद्द होती, एफर्ट्स आणि पेशन्स. मग सुरुवात केली. अगोदर स्वतःच शूट करायला लागले. पण मग रेसिपीचे, किचन कट्टा क्लीन करण्याचे, टिफिन भरण्याचे, याचं काही प्रॉपर शूट जमतच नसायचं. मग एक युक्ती लढवली की भांड्याच्या पाटीतल्या झारीला मी माझा हेअर बँड लावला आणि त्याला मोबाईल अटॅच केला. मग व्हिडिओ शूट करायला लागले. कधी-कधी तर मोबाईल पडायचा, तर कधी-कधी अँगल चुकायचा. पण तरीही मी थांबले नाही. आज जेव्हा 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तेव्हा मला माझ्या नवऱ्याने ट्रायपॉड सरप्राईज गिफ्ट म्हणून दिला. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की खरंच मी हॅपी वुमन आहे. कारण वुमन्स डेला गिफ्ट मिळणं ही मोठी गोष्ट नाही, पण आपल्या कष्टाची किंमत ओळखणारा माणूस आपल्यासोबत असणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आज स्वयंपाक बनवताना मी तुमच्यासोबत माझी एक गोष्ट शेअर केली,
म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल ना की कोणी तुमची साथ देत नाही, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे एफर्ट्स कधीच थांबवून देऊ नका. कारण तुम्ही पण हॅपी वुमन ठरू शकता, पण कधी जेव्हा तुमचे एफर्ट्स दिसतील तेव्हाच तुमची साथ देतील. मग ते या जगातली लोक असू द्यात किंवा तुमच्या घरातली लोक असू द्या. एफर्टसोबत आपल्याला पेशन्स पण ठेवायचे आहे. पेशन्स ठेवले तरच 0 सबस्क्रायबरपासून 100 सबस्क्रायबरपर्यंतचा हा प्रवास खरंच खूप सुंदर होईल तुमचासुद्धा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.